जय शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपला आवडते यूट्यूब चॅनल कृषी सेवकमध्ये। मित्रांनो, मी आहे वैनगंगा नदीच्या पुलावर सध्या, आणि यापूर्वी मी जो एक व्हिडिओ तयार केलेला होता की वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प, तर त्या व्हिडिओला आपला उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे। आणि आता हा जो वैनगंगा नळगंगा जो प्रकल्प आहे याला केंद्रीय दर्जा मिळण्यात यावा याकरिता ठोस पावले उचलली जात आहेत। तर जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा, जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी पोहोचतील। आणि या नदी जोड प्रकल्पाविषयी जे संपूर्ण माहिती आहे तर ही माहिती जाणून घेण्याकरिता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, जेणेकरून तुम्हाला आणखी माहिती मिळेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर अवश्य करा। तर सुरुवात करूया या नदी जोड प्रकल्पाविषयी। मित्रांनो, माझ्यासमोर तुम्ही पाहत आहात ही आहे भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदी। मित्रांनो, देशातील जे एवढे पण महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्प आहेत त्यापैकी वैनगंगा नळगंगा हा नदीजोड प्रकल्प खूप महत्त्वपूर्ण आहे। ही नदी पुढे जाऊन इथे गोसे डॅम, गोसे खुर्द धरण बनलेलं आहे। तर भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील हा जो गोसे खुर्द धरणातून पाणी उचलून सुमारे 427 किलोमीटरचे कालवे काढण्यात येणार आहेत। पाईपलाईन व उपसा सिंचन व्यवस्थेद्वारे यातील पाणी बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा नदीत सोडण्यात येणार आहे। त्यामुळे या प्रकल्पामुळे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ व बुलढाणा जिल्ह्यातील सुमारे 4 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे। त्यामुळे औद्योगिक व घरगुती पाणी पुरवठ्याचा जो आपला विदर्भाचा पण जो प्रश्न आहे तो सुटणार आहे। आपल्या विदर्भामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न हा कायमस्वरूपी सोडवण्यासाठी हा प्रकल्पाचा खूप मोठा वाटा राहणार आहे। परंतु हा वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी अशी मागणी विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य प्राध्यापक डॉक्टर संजय खडक्कार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। या प्रकल्पाची अंदाजित किंमत 87,343 कोटी रुपयावरून वाढून सुमारे 95,000 कोटी रुपयापर्यंत पोहोचली असल्याने केंद्र शासनाचा मोठा आर्थिक सहभाग असल्याचीही आवश्यक आहे। गोसेखुर्द प्रकल्पाप्रमाणे केंद्रीय दर्जा मिळाल्यास सुमारे 90% निधी हा केंद्राकडून उपलब्ध होऊ शकतो। या प्रकल्पाचं व्यय गुणोत्तर 1.58 असून अंतर्गत परतावा दर 14.61% अपेक्षित असल्याने हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्याही व्यवहार्य असल्याचे दिसून येत आहे। सन 2018 मध्ये तयार झालेल्या विस्तृत प्रकल्प अहवालास 2024 मध्ये महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची मान्यता मिळाली असून राज्य मंत्रिमंडळाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे।